हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत? तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी 10 मिनटात तयार होणारी पावभाजी, म्हणजे एकदम सोप्या ट्रिक्सवाली पावभाजी बनवणार आहोत आपण. तर आधी आपण एक कुकर घेऊया. त्याच्यात एक वाटी मस्त आलूचे मोठे मोठे तुकडे करून घेतले, म्हणजे बटाट्याचे तुकडे, बीटचे तुकडे घेतले. त्याच्यात आपण परत फ्लॉवर घेतला एक वाटी. तुमच्याकडे ज्या प्रमाणात अवेलेबल असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात. तर मी एक वाटी कांदा घातला आहे अजून, आणि एक वाटी टोमॅटो घातला आहे, म्हणजे 2 ते 3 टोमॅटो चालतील. त्यानंतर अर्धी वाटी कॅरेट घेतलं आहे, शिमला मिर्च घेतली अर्धी वाटी, आणि थोडं सॉल्ट टाकलं टेस्टनुसार, आणि अर्धा ग्लास पाणी. हो, आणि फक्त अर्धा ग्लास पाणी वापरायचं आहे, कारण भाज्यांचं पण पाणी सुटतं. त्यानंतर मी घेतले आहे मटर अर्धी वाटी, आणि आपल्याला ते आता कुकर ला शिट्टी लावून घ्यायची आहेत. म्हणजे आपल्याला 5 ते 6 शिट्टी करायचे आहेत, म्हणजे झटपट होते भाजी, एकदमच फास्ट होते. तर त्यानंतर आपण पावभाजीचा मसाला तयार करून घेऊया. मी घेतले लसूण, अद्रकचे तुकडे, आणि 4-5 सुक्या मिरच्या, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, आणि थोडं भाजलेले कांदे, म्हणजे जे फ्राय केले कांदे असतात ना, ते घेतलेत मी डायरेक्ट, म्हणजे पटकन होण्यासाठी. तर ही टिक्स वापरली ना तर एकदम पटापट तुम्हाला भाजी होईल. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण कुकर उघडून बघूया. मस्त शिजल्या आहेत आपल्या भाज्या. आता त्या मस्त आपण मिक्स करून घेतल्या. छानच दिसत आहेत, कलरफुल अशा मस्त भाज्या. तर आपण आता ही ट्रिक्स वापरणार आहे त्याच्यात. तर तुम्ही एक फूड प्रोसेसर असेल तुमच्याकडे तर ते वापरून बघा, किंवा मिक्सर वापरा तुम्ही. तर अशा प्रकारे मी सगळी भाजी, ज्या भाज्या आपण शिजवल्या आहेत त्या मी फूड प्रोसेसरमध्ये टाकून ते लावून सने आपल्याला मस्त त्याच्यात आता बारीक करून घ्यायची. म्हणजे एकदमच झटपट होते ही भाजी. जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही एकदम 10 मिनटात बनवू शकता, फक्त भाज्या शिजवून ठेवलेल्या हव्यात. बस झाले आपली मस्त आता पावभाजीची ग्रेव्ही तयार झाली आहे. आपण आता थोडंसं फोडणी घालूया मस्त. तर त्याच्यात मी घातलं आहे 2 ते 3 चमचे तेल. तुम्हाला बटर घालायचं तुम्ही बटर पण घालू शकता. तर त्याच्यात मी जो वाटलेला आपला मसाला होता मिक्सरमध्ये तो मी फोडणीसाठी घालते आहे. तर त्याला आपल्याला एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे भाजायचं आहे. ही अशी भाजी जर केली ना तर मस्त पौष्टिक पण होते, आणि एकदम मस्त अशी स्ट्रीट स्टाईल भाजी लागते ही, आणि खूप झटपट होते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी कधीही बनवू शकतात, आणि खूप हेल्दी बनवली मी. त्याच्यात सगळ्या भाज्या वापरल्या आहेत. त्यानंतर मी घातलं आहे रेड काश्मीरी चिली, आणि परत धनिया जिरा पावडर, मीठ, हळद, आणि ते मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी घालणार आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला. तर एव्हरेस्ट पावभाजी मसाला तर तुम्हाला माहितीच आहे, त्याशिवाय भाजीला तर चवच येत नाही. तो जर मसाला घातला तर भाजीची चव अतिउत्तम लागते. आता मस्त आपला मसाला भाजला गेला आहे. त्याच्यात आपण जी ग्रेव्ही बनवली होती पावभाजीची ती आपण घालून घेऊया मस्त. अशा प्रकारे खूप छान असा कलर आला आहे आपल्या भाजीला, मस्त रेड असं एकदम, आणि ती भाजी पण आपली शिजली आहे मस्त एकदम. तर चला आता आपण मस्त पाव गरम करून घेणार आहोत. तर मी द हेल्थ फॅक्टरीवाले 0 मैदा वाले आपण पाव यूज केलेले आहेत. तर ते आपण मस्त असं बटरमध्ये भाजून घ्यायचे. आणि आपली आता मस्त पावभाजी रेडी झाली आहे. तर आपण आता ती सर्व करून घेऊया. मस्त असे पाव ठेवायचे त्याच्यात प्लेटमध्ये, आणि कोथिंबीर, कांदे, आणि मग आपण अशी हेल्दी टेस्टी पावभाजी मस्त वाढूया आता. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे. आणि ती भाजी तुम्हाला कशी वाटली झटपट होणारी, तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे तुम्हाला एकदमच झटपट म्हणजे तयार होईल, आणि खूप आवडेल. टेस्ट पण खूप छान होते. आमच्याकडे तर खूपच आवडीने खाल्ली भाजी, खूप पटापट खाल्ली जाते. म्हणजे पावभाजी राहिली तर मग तर सगळ्यांनाच आवडते म्हटल्यानंतर. तर चला एन्जॉय करा आजचा दिवस तुम्ही सगळे, आणि मला सांगा कशी झाली होती पावभाजी तुमची. बनवून बघा, ट्राय करा, आणि प्लीज कॉमेंट अँड लाईक अँड सबस्क्राईब करा. अशा प्रकारे बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे, बाय.